नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती, मात्र मॅन्युअली आतापर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. आम्ही ओला दुष्काळ जाहीर न करता त्या ओला दुष्काळामध्ये ज्या काही सोयी सवलती आहेत, त्या सगळ्या सोयी सवलती टंचाईमध्ये ज्या निर्माण होतात, त्या सगळ्या सुविधा, त्या सगळ्या सवलती शेतकऱ्यांना देऊ. मात्र मला ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही सगळ्या सोयी सवलती देताय ओला दुष्काळच्या निकषाप्रमाणे ज्या काय असतात त्या, मग त्याच्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करण्यास तुम्हाला अडचण काय आहे? प्रश्न असा आहे की बरेचसे जिल्हे, 36पैकी जवळजवळ 34 जिल्हे हे पावसामुळे बाधित झालेले आहेत. शेतकऱ्यांनी जे स्वप्न रंगवले होते, दिवाळीपूर्वी बऱ्याच जणांचा कापूस जातो, तो कापूस मातीमोल झालेला आहे. त्याच्या पिकाच्या विश्वासावर जे कर्ज काढले होते, त्या कर्जांचे व्याज काही जणांना नोटीस देखील यायला सुरुवात झालेली आहे. ते म्हणजे प्रश्न असा आहे की शेतकऱ्याची दिवाळी गोड होणं तर दूरच, मात्र ती दिवाळी कमीत कमी कडू कशी होईल ह्याचा कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे. सरकारनं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याची परिस्थिती बघितलेली आहे, मात्र आता शेतकऱ्याच्या घरासाठी काय करता येईल ते केलं पाहिजे. समाज तर करतोच, NGO तर करतातच, त्याचा प्रश्न आहे. आणि मी तर असं म्हणतो की यात कोणतंही कुठल्याही पक्षाचं राजकारण न आणता प्रत्येक आमदार खासदाराने त्यांचा एक महिन्याचा वेतन शेतकऱ्यांसाठी द्यायला पाहिजे. आज मी ऐकलं की ऊसाला जो प्रतिटन 15 रुपये जे आहेत ते कपात केले जाणार आहे. ऊसाचे तुम्ही प्रतिटन 15 रुपये कपात करताय, ह्याचा अर्थ एक प्रकारे तुम्ही शेतकऱ्याकडूनच घेताय आणि शेतकऱ्यालाच देताय. कशासाठी ऊसाची कपात करायची? कारण काही ठिकाणी असं झालेलं आहे की ऊस पण बाधित झालेला आहे. जरी ऊसाला पाण्याची आवश्यकता असली तरी ही जी अतिवृष्टी झाली ही अतिशय भयंकर अतिवृष्टी होती. ज्या ठिकाणी सगळी माती वाहून गेली, त्या ठिकाणी ऊसाचं पीक हा पाण्याचा इतका मोठा ताण कसं सहन करेल, हा कुठेतरी विचार सरकारनं केला पाहिजे. मायबाप सरकारनं कागदपत्री न बघता थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवर लवकरात लवकर मदत पोहोचेल, शेतकरी लवकरात लवकर उभा कसा राहील हे बघितलं पाहिजे. कारण आता इथून पुढं बँका कर्ज देतील असं मला वाटत नाही. बँकांचं कर्ज थकेल, सावकारांचं कर्ज थकेल, कारण पिकं सगळी गेलेली आहेत. शेतकऱ्यांनी दिवाळी करावी पण नाही, त्याचा ब्रह्मनिराश झालेला आहे, त्याची घरं वाहून गेलेली आहेत, त्याला पहिल्यांदा घरासाठी काय करावं लागेल, सामान वाहून गेलेलं आहे. अशा परिस्थितीत फडणवीस साहेब तुम्ही देव म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी